विद्यार्थी व पालक मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर बीटेकसाठी त्याचबरोबर इंजिनिअरिंगसाठी सर्व ब्रांचेससाठी आणि सर्व कॉलेजेससाठी इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे DTA कडनं. ठीक आहे. आता ही तर प्राथमिक माहिती आहे. पुढे तुमचा अलॉटमेंट झालं आहे का नाही आणि नाही झालं असेल तर काय करावं लागेल याची संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना एवढं माहीत करायचं आहे की अलॉटमेंट लिस्ट जाहीर झाली आहे का, तर हो, परंतु इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट जाहीर झालेली आहे. म्हणजे तुम्ही जे काही कॉलेज निवडले होते, समजा आता हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अमरावती आहे, तर याचं तुम्ही इथनं डाउनलोड करू शकता आणि PDF मधनं तुम्ही बघू शकता की आपला नंबर या PDF मध्ये आहे की नाही. तुम्ही जे कॉलेज टाकलेले होते ते कॉलेजेस तुम्ही प्रत्येक कॉलेज डाउनलोड करून तुमचं लॉग इन डिटेल्स यूज करून तुमचा नेम यूज करून Ctrl+F करून तुम्ही बघू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज नाही मिळालं यांच्यासाठी काय करायचं आपण त्याबद्दल बोलणारच आहोत. परंतु सर्वात अगोदर म्हणजे अजून जी व्यवस्थितपणे आणि प्रत्येकाच्या कॅन्डिडेट वाईज, ठीक आहे, प्रत्येक कॅन्डिडेट वाईज इथे नवीन विंडो ओपन होईल की चेक युअर अलॉटमेंट स्टेटस. तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID आणि त्याचबरोबर तुम्हाला डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे आणि तुम्ही तुमचं स्टेटस बघू शकणार आहात. ठीक आहे. परंतु अजून ती जे काय आहे ते जाहीर झालेली नाही. कट ऑफ लिस्ट ही जाहीर झालेली आहे. कट ऑफ लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आपण कट ऑफ लिस्टसुद्धा अपलोड करणार आहोत. आता तुम्ही कट ऑफ लिस्ट कशी बघायची, सर्वात अगोदर इथे सिलेक्ट करायचं, त्यानंतर Ctrl+F करायचं जर तुम्ही PC मध्ये बघत असाल, नाहीतर वरती तुम्ही डायरेक्टली या ठिकाणून सुद्धा बघू शकता. आता कट ऑफ लिस्टमध्ये आपण बघताना सर्वात अगोदर प्रामुख्याने आपल्या कॅटेगरीचा जागा आणि त्याचबरोबर काय कट ऑफ गेला याची माहिती आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी व पालक मित्रांनो, जर तुम्हाला या राऊंडमध्ये अलॉटमेंट मिळालं नसेल, कट ऑफ कितीही असू द्या, कट ऑफ तुमच्यापेक्षा जास्तच असेल, आता तुम्ही कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट ही कॉलेजच्या नावानुसार टाकली असेल, काय टाकला असेल हा भाग सोडून द्या, कारण आता फर्स्ट राऊंड तर संपलेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही काउन्सिलिंगचा स्पेशल प्रीमियम ग्रुप फ्री ऑफ कॉस्टमध्ये घेऊन आलेलो आहोत. त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल की का बरं आपल्याला कॉलेज मिळालं नाही वगैरे वगैरे सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगचा ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन करायचं आहे. आणि ज्यांना आमच्याकडनं सेकंड राऊंड पाहिजे असेल, आपल्या पसंतीच्या आपल्या आवडत्या ब्रांचमध्ये आवडत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ संपर्क साधायचा आहे. डिझर्विंग ॲडमिशन आपलं छत्रपती संभाजीनगर इथे ऑफिस आहे. ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटचे ॲडमिशन्स करायचे आहेत त्यांनी डायरेक्टली आपल्या ऑफिसला जरी व्हिजिट केलं तरी चालेल. तर दुसरा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा की ज्या विद्यार्थी असतील की अत्यंत कमी गुण आहेत परंतु BTECला ॲडमिशन करायचं आहे, पॉलिटेक्निक कंप्लीट झालं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना कॅपमधनं असेल किंवा मॅनेजमेंटमधनं स्कॉलरशिप बेनिफिटसह ॲडमिशन मिळवून देण्यात आम्ही अत्यंत तंतोतंत मदत करू. त्यामुळे त्वरित आमच्यासोबत जॉईन होऊन जा आणि निश्चिंत राहा. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच. येणाऱ्या व्हिडिओमध्ये परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.